नमस्कार, आरोज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण मटण सुक्का आणि रस्सा कसा बनवायचा ते बघू। त्यासाठी इथं मी 1 किलो मटण घेतलंय। हे स्वच्छ धुवून घेतलंय। आता यामध्ये 1 चमचा हळद आणि 1 चमचा मीठ घालूयात आणि हे सगळं मटणाला लावून घेऊयात। हळद आणि मीठ बघा मटणला लावून झालंय। आता यावर झाकण ठेवून अर्धा तास हे बाजूला ठेवूयात। अर्धा तास झालाय। आता कुकरमध्ये 2 चमचे तेलात 1 कांदा बारीक चिरून घालायचा। कांदा 2 मिनिटं परतून घेऊयात। कांदा अगदी रंग बदलेपर्यंत परतून घ्यायची गरज नाही, थोडा ट्रान्सपरंट झाला तरी चालेल। आता यामध्ये मटण घालूयात आणि मोठ्या गॅसवरच याला 3-4 मिनिटं परतून घेऊ। 3 ते 4 मिनिटांमध्ये मी मटण परतून घेतलंय। आता यावर ताट ठेवूयात। त्यानंतर यामध्ये 1 ग्लास पाणी ओतायचं आणि मंद गॅसवर हे 3 ते 4 मिनिटं वाफवून घेऊ। 3 ते 4 मिनिटांनंतर बघा मटणाला पाणी सुटलंय। आता ताटावरचं गरम पाणी यामध्ये घालूयात। आता पुन्हा एकदा याला हलवून घेऊ। अजून 1 ग्लासभर पाणी यामध्ये मी घालते। पाणी गरमच घालायचंय। आता झाकण लावून मध्यम गॅसवर याच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घेऊयात। मटण शिजते तोपर्यंत आपण वाटण बनवून घेऊ। त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे धणे, स्टार फूल, 1 मसाला वेलची घातले, 4-5 लवंग, 4-5 काळी मिरी घालूयात, 1 दालचिनीचा तुकडा घालूयात आणि तमालपत्र घालून 1 मिनिटभर हे मसाले मंद गॅसवर परतून घेऊ। मसाले बघा परतून झालेत। आता हे काढून घेऊयात। आता कढईमध्ये 1 वाटी सुकं खोबरं भाजून घेऊयात। 3-4 मिनिटांनी बघा खोबरं भाजून झालंय। आता हे काढून घेऊयात। आता त्याच कढईमध्ये 1 चमचा तेल गरम करून त्यामध्ये 3 कांदे उभे पातळ चिरून घेतलेत ते घालूयात। कांदा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा बघा भाजून झालाय। आता यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, 2 ते 3 इंच आलं, 18 ते 20 लसूण पाकळ्या घालूयात आणि कांद्यासोबतच हे परतून घेऊ। आता हे वाटण थंड करून मिक्सरमधून वाटून घ्यायचंय। आता कुकर थंड झालाय, उघडून बघूयात। मटण बघा मऊ शिजलंय। आपल्याला मटण सुक्का आणि रस्सा बनवायचा आहे, त्यासाठी मटण वेगळं करून घेऊयात। इथं बघा मटण आणि रस्सा मी वेगळा करून घेतलाय। आता कढईमध्ये 5 चमचे तेलात वाटून घेतलेलं जे वाटण होतं ते घालूयात। आता हे वाटण 2-3 मिनिटं या तेलामध्ये परतून घेऊयात। इथं मी वाटण वाटताना पाण्याचा वापर केला नाहीये, त्यामुळे वाटण अंगावर उडत नाही आणि लवकर परतून होतं। आता यामध्ये मसाले घालूयात। 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणेपूड, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, त्यानंतर 1 चमचा कांदा लसूण मसाला घालूयात आणि अर्धा चमचा मीठ घालते। आता हे सगळं एकजीव करून घेऊ। मसाले बघा एकजीव करून झालेत। वाटणाला छान तेल सुटलंय। हे जे वाटण परतून झालंय, आता यातलं 1 चमचा वाटण मी मगाशीच उकळत ठेवलेल्या रश्श्यामध्ये घालणार आहे। अजून थोडं वाटण मी यामध्ये घालते।
आता हे ढवळून घेऊयात आणि 5-6 मिनटं हे मंद गॅसवर उकळून घेऊ. आता हे उरलेलं जे वाटण आहे त्यामध्ये मटण घालूयात आणि हे सगळं एकत्र करून घेऊ. मटण खाली लागू नये आणि मटणाला छान चव येण्यासाठी आपण बाजूला जो रस्सा ठेवला आहे उकळायला त्यातले साधारण 2 चमचे रस्सा मी या सुक्या मटणामध्ये घालते. आता हे एकत्र करून घेऊयात. आता यावर झाकण ठेवूयात आणि 3 ते 4 मिनटं याला वाफ काढून घेऊ. 3 ते 4 मिनटं बघा वाफ काढून झाले. मटण तयार झालंय. आता यामध्ये भरपूर कोथिंबीर घालूयात आणि पुन्हा सगळं एकत्र करून घेऊ. इथं बघा मटण सुक्का आणि मटण रस्सा तयार झालाय. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.